सिद्धी ते या जनबुद्धी नातळती. कंदमुळे पाला धातूच्या पोषणा खाती वासरानांतरी केला. लावूनी नेत्र उगेची बैसले न बोलत ठेले मौन्य रूप. तुका म्हणे ऐसे करी माझ्या चित्ता दुरावी अनंता जनदुरी. ओळंगती जया अष्टमहासिद्धी ते या जनबुद्धी नातळती. पांडुरंगा करो प्रथमा प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरोमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. तरीकानेन ते होते मागे ऋषी जिहिया जनाशी दुरावले. ओळंगती जया अष्टमहासिद्धी ते या जनबुद्धी नातळती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा ऋषी मुनींचा आदर्श समोर ठेवून साधन चतुष्ट संपन्नतेमध्ये दृढता आणणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगाचा थोडक्यात भावार्थ असा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराजांना भजनाची इतकी आवड आहे की तुकाराम महाराज सगळं देहभान विसरून आणि भंडाऱ्या डोंगरावर जायचे भजन करत बसायचे. भामचंद्र डोंगरावर जायचे भजन करत बसायचे. आणि भजन करत असताना स्वतःच्या देहाचंही भान राहायचं नाही, प्रपंचाचं तर राहायचंच नाही अजिबात. आणि हे सगळं करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कुटुंबाची वाताहत झाली. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शरीराची सुद्धा वाताहत होऊ लागली. शरीर सुद्धा कृश होऊ लागलं. आणि हे भगवंताला हे पाहवलं नाही. त्याच्यामुळे भगवंत स्वतःच जगद्गुरु तुकाराम महाराजांसमोर उभं राहिले. आणि तुकाराम महाराजांना त्यांनी सांगितलं, तुकाराम महाराज, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जर व्यवस्थित राहायचं असेल तर जरा लोकांमध्ये जात जा. लोकांमध्ये जात जा असं म्हटल्या बरोबर तुकाराम महाराज देवावरच कातावले, रागावले देवाला. तुकाराम महाराज देवालाच म्हणते, तू आम्हाला लोकांमध्ये जायला लावतो. तरी का नेनते होते मागे ऋषी. अरे ते ऋषी मुनी काही अज्ञानी होते का, नेनते होते का? जिही या जनाशी दुरावले, त्यांनी या लोकांचा त्याग केला, यांना दूर केलं आणि एकांतामध्ये जाऊन ते साधना करत बसले. पर त्यांचा अधिकारही काही कमी नव्हता. ओळंगती जया अष्टमहासिद्धी ते या जनबुद्धी नातळती. त्यांच्या साधनेनं एवढं सामर्थ्य त्यांनी प्राप्त केलं होतं की अष्टमहासिद्धी प्रसन्न होत्या, त्यांना शरण येत होत्या. पण ते सामान्य लोकांच्या बुद्धीप्रमाणे कधी चालत नव्हते. मग देव तुकाराम महाराजांना म्हणले, तुकाराम महाराज तुम्ही हे म्हणता ते ठीक आहे, पण मग शरीराचं पोषण कसं करायचं? तुकाराम महाराज म्हणले, कंदमुळे पाला धातूच्या पोषणा खातीवास रानांतरी केला. एक वेळेस ऋषी मुनींनी कंदमुळे खाल्ले, पाला खाल्ले आणि या शरीराचं जतन केलं, पोषण केलं, पण लोकांमध्ये ते गेले नाही. मग तुकाराम महाराज ठीक आहे, त्यांच्या शरीराचं पालन पोषण झालं असेल, पण मन रिझवण्याकरता एखादा मित्र
एखादा बोलायला कोणीतरी, ते म्हणले अजिबात नाही. लावणी नेत्र उगेची बैसले, न बोलत ठेले मौन्य रूप. त्यांनी डोळे लावून घेतले, कुणाशी काही बोलत नाहीये आणि मौन रूप धारण करून ते बसलेले आहे. मग तुकाराम महाराजांना शेवटी देवाने विचारलं, तुकाराम महाराज तुमची शेवटी काय अपेक्षा आहे, तेवढं बोला तरी. तुकाराम महाराज म्हणले, मला काही नको. तुका म्हणे ऐसे करी माझ्या चित्ता, दुरावी अनंता जनदुरी. एवढंच कर, तुला करायचं असेल तर. माझं चित्त जे ना त्या ऋषी मुनींप्रमाणे कर, या लोकांना माझ्यापासून दूर कर आणि मला एकांतामध्ये भजन करण्याची बुद्धी दे. तुला द्यायचं असेल तर एवढंच दे. असं साधन चातुष्य संपन्नेमध्ये दृढता आणणारा, ऋषी मुनींचा आदर्श समोर ठेवणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाच्या प्रस्तावनेकडे जाण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. वैकुंठवासी ब्रह्मीभूत बाबूराव महाराज यांच्या प्रेरणेनं सुरू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहाला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. 60 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणजे 5 तप पूर्ण होतात. याला पंचतप पूर्ती सोहळा म्हणायचा. 5 तप, 12 वर्ष झाले का 1 तप पूर्ण होतो, आणि असे 5 तप पूर्ण या सप्ताहाला होत आहेत. आणि त्या निमित्तानं थोडासा इतिहास आपण मागे वळून बघितला पाहिजे. 10 वर्षापूर्वी आपण सुवर्ण महोत्सव साजरा केला, आणि ज्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये हा सुवर्ण महोत्सव साजरा झाला, परमपूजनीय पाचपोर बाबा ज्या वेळेला कीर्तनाला उभे राहिले, त्यावेळेला ते म्हटले की या गावाचं नाव चिगड गाव नाही म्हणले, या गावाचं नाव उदार गाव आहे म्हणले. या गावाचं नाव प्रचंड भव्य अशा प्रकारचा सप्ताह, एक एक कार्यक्रम खूप छान. आम्ही सगळे होतो त्या कार्यक्रमाला, आणि दैदिप्यमान अशा प्रकारचा सोहळा झाला. आणि तसा प्रत्येक कार्यक्रम अगदी चांगल्याच प्रकारे आपला होतो. पण या 60 वर्षामध्ये आपण थोडा पूर्व इतिहास काढून बघितला पाहिजे. ज्या वेळेला बाबूराव महाराजांनी या ठिकाणी परमार्थाची सुरुवात केली, भक्तीची सुरुवात केली, त्यावेळेला एवढी काही संपन्नता त्यावेळेस नव्हती. आता जो जसा मंडप दिसतो आहे, माईक सिस्टीम दिसते आहे, आता एवढे श्रोते दिसत आहेत, आपल्याला ऐकणारे एवढे दिसत आहेत, काही नव्हतं. अतिशय प्रतिकूलतेतून सुरुवात केली. पंढरपूरला चातुर्मासाला मला वाटतं जाऊन आले, आणि चातुर्मासातून जाऊन आल्यानंतर त्यांनी या गावामध्ये सगळ्यात पहिले तरुण मंडळीला एकत्र जमा करून हरिपाठ शिकवला. काही पहिल्यांदा तर 2-3 जण काहीतरी होते, आणि मग हरिपाठ करता करता 20, 25, 30 मुलं तरुण मंडळी एकत्र झाले, आणि मग त्यांनी हरिपाठाची सवय लावली. हळूहळू हरिपाठ म्हणता म्हणता हरिपाठ झाल्यानंतर गीतेची संथा द्यायला सुरुवात केली. मग पहिल्यांदा भगवद्गीतेचा 12वा अध्याय, 9वा अध्याय, एक अध्याय असे देऊन, आणि मग सगळ्यांना सवय लावली. त्या काळामध्ये महाराज मंडळीचं प्रमाण अतिशय कमी आहे का नाही. बाबूराव महाराजांच्या काळामध्ये असणारे जे कोणी कीर्तनकार महाराज, संत महात्मे जे होते ते फार कमी होते. मला वाटतं सोमठाण्याच्या रुक्माई माता त्यावेळेस होत्या, त्याच्यानंतर रामचंद्र बाबा तेही होते, त्यानंतर जगन्नाथांनाही संवाद करायचे, असे हे सगळे. आणि यांनी परमार्थाचं जे बीज आहे ते या ठिकाणी लावून हळूहळू भक्तिमार्ग या ठिकाणी वाढवला. शिवर पंचकृषीमध्ये देखील फार काही त्या काळात महाराज मंडळी नव्हते. अशा काळामध्ये आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही सगळी सुरुवात झाली. आणि एक मोठा धक्का असा बसला की बाबूराव महाराजांचं अतिशय अल्प वयामध्ये निधन झालं, देहावसान झालं. आणि त्यांनी ही जी भक्तिज्योत या ठिकाणी पेटवली, ती भक्तिज्योत नंतरच्या काळातल्या महात्म्यांनी ती तेवत ठेवली. त्यामध्ये जगन्नाथ अण्णांचा मोठा वाटा. आणि त्यांनी या शिवर परिसर असेल, शिवर पंचक्रोशी असेल, चिगटगाव असेल, या सगळ्या सप्ताहांना, या सगळ्या मंदिरांना आणि मोठं नावलौकिक नावरूप त्या ठिकाणी दिलं. अनेक महात्मे या ठिकाणी होऊन गेले. आपल्याला जयराम भाऊ गोंडेगावकर यांचं नाव विसरता येणार नाही, किंवा आजच्या दिवशी ज्यांची सतत सेवा असायची, सुभाष गुरु महाराज अंदरसुलकर,
यांनाही आपल्याला विसरता येणार नाही. ह्या सगळ्यांनी आणि इतकं चांगलं तुमचं मनस्थिती संस्कार या ठिकाणी केले. एक एक प्रसंग सांगायला गेलं ना तर परिहारातच कीर्तन संपून जाईल, इतकं आहे. कारण मी या तरुण मंडळीकडे बघतो, तुमच्या सगळ्यांकडे बघतो, मला फार आनंद वाटतो की जीवनाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. माझे मित्र आहेत मंगेश महाराज, मागच्या वर्षी त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि पाय जो आहे तो त्यांचा मोडलेला होता. पण याही प्रसंगामध्ये घटनेकडे आपल्या जीवनात पाहायचं कसं याची दृष्टी त्यांच्याकडे आहे. म्हणजे मी फक्त एक उदाहरण देतो आहे, असे बरेच तुमच्यामध्ये आहेत ज्यांच्याकडे हे जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि संस्कार फार महत्वाचे. ते आजही तुम्ही टिकवून ठेवले. नंतरच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचे अनेक पारायण केले, भजनाची परंपरा या ठिकाणी सुरू झाली आणि बारीक ऐकणारा श्रोता आहे. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण असे श्रोते आम्हाला सगळीकडे भेटतील असं नाही. शब्द ना शब्द वेचून घेणारे, शब्द ना शब्द. मला कीर्तन झालं का लगेच दुसऱ्या दिवशी फोन येणारच आणि सांगणार की मला तुमच्या कीर्तनातलं अमुक वाक्य खूप आवडलं बरं का, मला तुमच्या कीर्तनातला अमुक शब्द खूप आवडला बरं का, मला अमुक अमुक कथा कोणत्या संदर्भाने सांगितलं तेवढं जरा सांगता का बरं का. म्हणजे मला हे ज्यावेळेस संवाद साधला जातो त्यावेळेस मला मनाच्या ठिकाणी खूप आनंद होतो. हे खरोखर. आणि काय, चांगले श्रोते मिळण्यासाठी वक्त्याला मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य लागतं म्हणे, आणि चांगला वक्ता मिळण्यासाठी श्रोत्याला मागच्या जन्माचं काही पुण्य लागतं. काही काही गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये अशा आहे पूर्व पुण्याशिवाय त्या भेटत नाही. श्रीधर स्वामींनी मोठी यादीच दिलेली आहे त्याची. काय काय गोष्टी अशा आहे की ज्या पूर्व पुण्याने भेटतात. श्रीधर स्वामी सांगतात, सुंदर पतिव्रता मृदू भाषिनी पूर्वदत्ते ऐसे लाधिजे कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते लाहिजे. सुंदर पत्नी मिळणं, पतिव्रता मिळणं आणि त्यातल्या त्यात मृदू भाषिनी मिळणं. एक तर मिळतच नाही, मिळाली तर ती सुंदर मिळत नाही, सुंदर असली तर ती पतिव्रता असेल हे सांगता येत नाही, आणि एवढं सगळं असेल तर ती गोड बोलणारी असेल सांगता येत नाही. पण हे सगळं एकत्र मिळण्यासाठी सुंदर पतिव्रता मृदू भाषिनी पूर्वदत्ते ऐसे लाधिजे कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी, चांगला भाग्याचा ज्ञानी असा मुलगा भेटणं याला मागच्या जन्माचं काहीतरी पुण्यच लागतं. मला अजून काय काय लागतं, काय काय मागच्या जन्मातलं पुण्य भेटलं असल्यामुळे काय काय भेटतं. वक्ता शास्त्रज्ञ सुरस क्षमाशील श्रोता चतुर आणि सावधान गुरु शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार विशेष सुकृते लाहिजे. ऐका, श्रोता कसा मिळाला पाहिजे, तो चतुर आणि सावधान असला पाहिजे. वक्ता कसा मिळाला पाहिजे, वक्त्यामध्ये 3 गुण असणं फार गरजेचं आहे. एक, तो शास्त्रज्ञ असावा, दुसरी गोष्ट तो क्षमाशील असावा, आणि तिसरी गोष्ट तो रसाळ वाणीने सांगणारा असावा. या 3 गुणांचा जर वक्ता जर भेटला तर श्रोत्याचं मागच्या जन्मातलं काहीतरी भाग्य आहे. अहो, शास्त्रज्ञ, शास्त्राचं अध्ययन करणारं कोणी भेटत नाही, सांगणारं कोणी भेटत नाही. बरं, जरी शास्त्राचं अध्ययन केलं तर त्याच्यामध्ये फार अहंकार असतो, काय का नाही. तडफड करेल, राग करेल. अशीच व्यवस्था झाली नाही आमची, तशीच व्यवस्था झाली नाही, आणि श्रोत्यांना श्रवणाचं फल मिळू देत नाही अशा श्रोता. म्हणून तो क्षमाशील असणं फार गरजेचं आहे, शास्त्रज्ञ असणं गरजेचं आहे, क्षमाशील असणं गरजेचं आहे, आणि एवढंच नाही तर त्याला रसाळ वाणीने सुद्धा सांगता येणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा वक्ता भेटणं आणि चांगला श्रोता भेटणं, मी तुमच्यावरून तुम्हाला सांगितलं, श्रोत्याला फार महत्व दिलेलं आहे, का नाही. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते, श्रोत्यांशिवाय वक्त्याचं काही महत्व नाहीये. आणि म्हणून 2 गुण सांगितलेले आहे. कोणते? चतुर असावा आणि सावधान श्रोता असावा. त्याच्या ऐकण्याचं धिक्कार आहे. ज्यानं खूप ऐकलं पण ऐकून अनुतापयुक्त अंतःकरणातून एकदा सुद्धा डोळ्यातून पाणी आलं नाही, असा जर एखादा श्रोता असेल तर त्याच्या ऐकण्याचा धिक्कार आहे. आणि अशा वक्त्याचाही धिक्कार आहे, अनुतापयुक्त वाणीतून डोळ्यातून पाणी आणणारं असं वक्तृत्व ज्याचं नाही, अशा वक्त्याचा सुद्धा शास्त्राने धिक्कार केलेला आहे. विठ्ठल अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर श्रोते आहेत. म्हणून आणि हे सगळं आपल्या एक तर परंपरेची पुण्यही लागते, नाही तर आपल्या पूर्वजांची पुण्यही लागते. हे जे नाही हे सगळं आपण जोडलेलंच असतं. त्यामुळे
अशा दोन्ही प्रकारची पुण्याई, तुमच्या वंश परंपरेची पुण्याई असेल, साधू संतांचे आशीर्वाद तुम्हाला लाभलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. आणि जास्त अधिकचा वेळ न घेता आपल्याला आता चिंतनाकडे वळायचं. एकदा प्रेमाने भजन करा. विठ्ठल काय सांगण्यासारखं भरपूर काही आहे, पण आपल्याला वेळेची मर्यादा थोडी पाळावी लागते. अभंगही मोठा आहे, 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज ऋषी मुनींचा आदर्श आपल्या समोर ठेवत आहेत. काय आहे? माणसाचं जीवन जे आहे ते अनुकरणशील अशा प्रकारचं जीवन आहे. प्रत्येक मनुष्य कोणाचं ना कोणाचं अनुकरण करत असतो. लहान मुलं जे आहेत ते आपल्या आई वडिलांचं अनुकरण करतात. विद्यार्थी जे आहेत ते आपल्या शिक्षकाचं अनुकरण करतात. आणि शिष्य जे आहेत ते आपल्या गुरुचं अनुकरण करतात. पण शास्त्राने, धर्मशास्त्राने असं सांगितलं, कोणाच्या अनुकरण करतो म्हणजे आपण कोणाच्या तरी पाठीमागे जातो. मग कोणाच्या पाठीमागे जावं, कोणाच्या पाठीमागे जाऊ नये याच्याकरता धर्मशास्त्रानं काही नियम सांगितले आपल्याला. काही 6-7 जण असे आहेत ज्यांच्या पाठीमागे जाऊ नये, ज्यांचं अनुकरण करू नये. मग कोण कोण आहे असे? खरह, मूर्ख, स्वेच्छाचारी, हे का नाही, अनुभवविहीन, असे 6-7 जण सांगितले. तेषाम पार्श्वम न गच्छयो, अशा लोकांच्या पाठीमागे जाऊ नये, अशा लोकांचं अनुकरण करू नये, हे का नाही. खर म्हणजे गाढव, गाढवाच्या पाठीमागून जाऊ नये आणि कुत्र्याच्या पुढून जाऊ नये. गाढवाच्या मागून गेल्यानंतर लाद बसण्याची दाट शक्यता आहे. कुत्र्याच्या पुढून गेल्यानंतर चावण्याची दाट शक्यता आहे. त्या गाढवाच बाबत असं सांगितलं जातं, एकदा गाढवाच्या पायात काटा घुसला होता. एका कोल्ह्याला दया वाटली आणि तो त्या गाढवाच्या पायातला काटा काढण्यासाठी गेला. त्याने पायातला काटा काढला गाढवाच्या. ज्या पायातला काटा त्या गाढवाच्या काढला त्याच पायाने त्या कोल्ह्याला त्यानं लाथ मारली. म्हणजे हे मी फक्त 4 पायाच्या गाढवाचं सांगतोय बरं का. 2 पायाच्या गाढवावर येईल मी, पण नंतर येईल. 4 पायाच्या गाढवाचं. खरं मूर्ख, गाढवाच्या मागून जाऊ नये. त्याच्यानंतर मूर्खाच्या पाठीमागे जाऊ नये. काही लोक फार मूर्ख असतात, काही मूर्खासारखं बोलायचं. एका जणाला असंच फार मूर्खासारखं बोलायची सवय होते, है का नाही. काही चांगलं कार्य असलं का, त्याच्या घरामध्ये लग्न ठरलं, त्याला सगळे अरे बाबा गप्प बस, बोलू नको बाबा, बोलू नको, तुझ्या बोलण्यामुळे फार काही विपरीत घटना, बोलू नको. तर म्हणलं मग मांडवाला आग लागली तरी बोलायचं नाही का. अरे बाबा तू बोलू नको रे बाबा, तुला सांगितलं ना बोलू नको. ते म्हणले मग नवरदेव मेला तरी बोलायचं नाही का म्हणे. आता घ्या. असे काही मूर्ख असतात, सतत मूर्खपणा काहीतरी, अशा लोकांच्या पाठीमागे नाही, आहे का नाही. अगुणज्ञ, ज्याला गुणाची पारख नाहीये, अशाच्या पाठीमागे नाही. तार्किकाच्या पाठीमागे जाऊ नये. तर्क नको ती गोष्ट सिद्ध करतो, परंतु त्या सिद्ध केलेल्या गोष्टीचा अनुभव घेता येत नाही. एकदा एक मुलगा शहरामध्ये गेला आणि शहरामध्ये गेल्यानंतर तो बरेच महिने तिथं शिकला तो. आणि सुट्टीमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये तो घरी आला. घरी आल्यानंतर आई वडिलांना फार आनंद झाला. खूप दिवसांनी मुलगा घरी आला म्हणून त्यांनी चांगला बेत केला त्याला खायला प्यायला. दिवाळीचं होतच फराळाचं, पण अजून काही पदार्थ केले. आणि मग फराळाला बसल्यानंतर वडिलांनी मुलाला विचारलं, का रे शहरात जाऊन तुला बरेच दिवस झाले, काय विषय शिकतो तू तुझ्या कॉलेजमध्ये? त्याने सांगितलं, मी मराठी शिकतो, हिंदी शिकतो, इंग्लिश शिकतो, अर्थशास्त्र शिकतो. वडिलांना कळालं मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे, इंग्लिश भाषा आहे, अर्थशास्त्र कळालं. अर्थ म्हणजे पैसा, काहीतरी असेल पैशाविषयीचा, तसा तो विषय वेगळा आहे तो. पण त्यांना वाटलं ठीक आहे, तर्कशास्त्र शिकतो. म्हटलं हा तर्कशास्त्र काय आहे? ते म्हणले, बाबा तुम्हाला सांगतो, तर्कशास्त्र असं आहे म्हणे, तर्कशास्त्र नाही ती गोष्ट सुद्धा सिद्ध करून देतात. ते कसं काय? ते हे बघा तुमच्या ताटात लाडू आहे ना, लाडू आहे. हा किती लाडू आहे? 1 लाडू आहे. आणि आईने दिला होता तो किती? 1 लाडू होता. मग हा 1 आणि तो 1 किती झाले? 2 लाडू. ताटात किती आहे? 1च लाडू. वडिलांना आश्चर्य वाटलं, काय मुलगा आहे बाबा, नको तो लाडू सिद्ध करून दिला. त्याने लगेच बायकोला आवाज दिला, अगं इकडे ये तू जरा, इकडे. काय आपला मुलगा शिकून आलाय ते, पण 1 लाडू घेऊन येताना काय नको ती गोष्ट सिद्ध करतो. तर्कशास्त्राने शिकून आलेला आहे तो. पण एक काम कर, तिने आणलेला लाडू तिला दिला, हा लाडू तू खा,
हा ताटातला लाडू मी खातो आणि तो तर्काने निर्माण केलेला लाडू तू खाऊन टाक. त्या मुलाला सांगितलं. तर्काने नको ती गोष्ट सिद्ध होते, परंतु त्या गोष्टीचा अनुभव घेता येत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरावं तर्काच्या पाट्या. अजून एक सांगितलं शास्त्राने, अनुभवहीन. हा अनुभवहीन जो आहे ना त्याच्या पाठीमागे जाऊ नये. गावोगावी कीर्तनाला आम्ही जातो, आमच्या मागे पुढे कुठंतरी बाल कीर्तनकार असतात, पण त्याला कोणत्याच प्रकारचा अनुभव नसतो. त्याला काकड्याचा अनुभव नाही, हरिपाठाचा अनुभव नाही, वारीचा अनुभव नाही, संत वाङ्मयाचा अनुभव नाही, कोणत्याच प्रकारचा अनुभव नाही. आणि मग त्याला काय, त्याचं काय ऐकणार आहे आपण? अनुभवहीन लोकांच्या पाठीमागे आपण नाही गेलं पाहिजे. या 6-7 गोष्टी शास्त्राने अशा सांगितल्या की त्यांच्या पाठीमागे जाऊ नये. मग जावं कुणाच्या पाठीमागे? तर मग महाभारताने सांगितलंय असं, तर्को प्रतिष्ठो श्रुतयो विभिन्ना नासो मुनी यस्य मतम न भिन्ना धर्मस्य तत्वं विहितं गुहायाम महाजनेन गतस्थ पंथः. कुणाच्या पाठीमागे जावं? तर महाजनो येन गतस्थ पंथः, जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत ना त्यांच्या पाठीमागे जावं. यद्यदाचरते श्रेष्ठः तत्तदेवे तरोजना स यत् प्रमाणं कुरुते लोकास तदनुवर्तन्ते. इथं वडील जे जे कर्म करीते त्यासी धर्म हे नाव ठेविते, ते चियेरा अनुष्ठिते सामान्य सकळ. म्हणजे आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहे, गुणानं ज्ञानानं साधनेनं जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे त्यांच्या पाठीमागे जावं असं सांगितलेलं आहे. मग आता श्रेष्ठ कुणाला म्हणायचं हे पण महत्वाचं आहे. तर ज्यांनी शास्त्राचं चांगलं अध्ययन केलेलं आहे, जे शास्त्र रूप होऊन गेलेले आहे, श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे, स्वतः ते श्रुती स्मृतीचे अर्थरूप होऊन गेलेले आहे, अशा लोकांच्या पाठीमागे आपण गेलं पाहिजे. मग आपला आदर्श जे आहेत ते साधू संत आहेत. साधू संतांचा आदर्श जे आहेत ते ऋषी मुनी आहेत. ऋषी मुनींचा जे आदर्श आहे ते वेद आहे, आणि वेदांचा जो आदर्श आहे तो देव आहे. वेद मार्गी मुनी
वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो विषय लोभी म्हणे न कळेची विषयांदा म्हणून उघड बोलिलो धनुर्धरा तरंगाकारी हरपलो ज्ञानदेव निवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. तर ज्या वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, ज्या मार्गाने ऋषी मुनी गेलेले आहेत. आणि म्हणून संतांनी कोणतंही कार्य करताना समोर ऋषी मुनींचा आदर्श समोर ठेवलाय. ज्ञानेश्वरी लिहित असताना व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकाराचे वाट पुसतो, आहे का नाही. व्यासांचा मागोवा घेतलेला आहे. एवढा छोटा हरिपाठ ग्रंथ आहे, परंतु ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी. नाथ महाराजांनी भागवत लिहित असताना सगळ्या ऋषी मुनींना आधी वंदन केलेलं आहे. वाल्मिक ऋषींना वंदन केलेलं आहे का नाही, व्यासांना वंदन केलेलं आहे, उष्णा कवींना वंदन केलेलं आहे. आणि नंतर मग वंदो आचार्य शंकरो जो का ग्रंथार्थ विवेक चतुरो साधोनी कर्मठतेचा विचारो प्रबोध दिन करू प्रकाशला वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. कोणतेही ग्रंथ रचना करत असताना या सगळ्या गोष्टींचा विचार. तुकाराम महाराज तर म्हटले माझा जन्मच मुळामध्ये याच्याकरता झालेला आहे. ऋषी मुनींनी जो मार्ग घालून गेलेला आहे तो मार्ग प्रशस्त करण्याकरता माझा जन्म झालेला आहे. बोलिले जे ऋषी सात भावे वरदाया, बोलिले जे ऋषी सात भावे वरदाया, बोलिले जे ऋषी सात भावे वरदाया, बोलिले जे ऋषी सात भावे वरदाया. महाराज म्हणले आमचा अवतारच मुळामध्ये याच्या करताय, नाहीतर आम्ही मूळचे कोण आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. काय करणार इथं येऊन झाडू संताचे मार्ग, आड राणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेव. या विषय लोभी मनाने सगळे साधना बुडवून टाकलेले, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली, पिटू भक्तीचा डांगोरा, कळे काळाशी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. म्हणजे तुकाराम महाराजातील संतांचा जन्मच मुळामध्ये, अवतार कार्यच मुळामध्ये ऋषी मुनींचं कार्य जे आहे, मार्ग जो आहे तो प्रशस्त करण्याकरता. उजळवया आलो वाटा, उजळवया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. तर आतापर्यंत ऋषी मुनींनी जो मार्ग घालून दिलेला आहे तो उजळ करण्याकरता आमचा जन्म झालेला आहे. ठीक आहे, पण आता हे शब्द जरी वापरले गेले ऋषी मुनी संत, तरी या सगळ्यांमध्ये फरक आहे. ऋषी कोणाला म्हणायचं तर ऋषीला द्रष्टा असं म्हटलं जातं. म्हणजे समाधी अवस्थेमध्ये त्यांना जी अक्षर दिसली त्यांनी ती अक्षरे जी आहे ती लिहून काढली. गायत्री मंत्रासारखा मंत्र जे आहे, गायत्री मंत्राचे द्रष्टा विश्वामित्र ऋषी आहे. तर विश्वामित्र ऋषींना समाधीमध्ये तो मंत्र दिसला आणि त्यांनी तो लिहून काढला.
असे हे जे सगळे वेद जे आहे, शास्त्र जे आहे, ते अशाच प्रकारे निर्माण झालेले आहेत, आहे का नाही? आणि असा बऱ्याच ठिकाणी उल्लेख सुद्धा सापडतो. रामरक्षेमध्ये सुद्धा आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षामि मान हरह तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो बुध कौशिकः. भगवान शंकरांनी बुध कौशिक ऋषीच्या स्वप्नामध्ये जाऊन आणि रामरक्षा हे सांगितली, आणि तीच रामरक्षा सकाळी उठून बुध कौशिक ऋषींनी लिहून काढली. तेच रामकवच तुमच्या आमच्या भोवती निर्माण होत असतं. तर अशा प्रकारे शास्त्राची निर्मिती करणारे जे आहेत ते ऋषी आहेत, आणि जे निर्माण केलेले शास्त्र आहेत ते शास्त्र अभ्यासून त्याचं मनन करून आपल्या शिष्य संप्रदायापर्यंत पोहोचवणारे जे आहेत त्यांना मुनी असं म्हटलं जातं. ऋषी, मुनी आणि संत काय करतात? जे ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे, जे मुनींनी चिंतन करून संप्रदायपूर्वक शिष्यांना दिलेलं आहे, ते भक्ती ज्ञानाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना पोहोचवण्याचं काम संतांनी केलेलं आहे. विठ्ठल. आणि मग ऋषी मुनींनी जो मार्ग घालून दिला, साधनेच्या बाबतीत असू द्या, ज्ञानाच्या बाबतीत असू द्या, शास्त्राच्या बाबतीत असू द्या, हे सगळा आपला वारकरी संप्रदाय जो आहे तो असा वेदानुमार्गी आहे, म्हणजे वेद मार्गाने जाणार आहे. ऋषी मुनींनी आतापर्यंत जे मांडून ठेवलेलं आहे त्या मार्गाने जाणार आहे. आणि दोन प्रकारचे साधन साधू संतांनी केले, आणि त्याला कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही. एक आहे ते म्हणजे पंढरीची वारीची साधना असेल, आणि दुसरं आहे ते म्हणजे एकांतातली साधना आहे. या दोघांना कोणत्याही प्रकारची तडजोड वारकरी संतांनी केली नाही. आणि हे दोन्ही मार्ग जे आहेत ते ऋषी मुनींकडूनच आलेले आहेत. तुम्ही म्हणाल वारीच्या साधनेला काय संदर्भ आहे तुमच्याकडे? नारद पंचरात्र नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये जे काही 5 आणि साधनेचे प्रकार सांगितलेले आहे, ईश्वर प्राप्त करण्याचे सांगितलेले, त्याच्यामध्ये अभिगमन विधी म्हणून एक सांगितला. अभिगमन आहे, इज्जा आहे, असे 4-5 सांगितले. अभिगमन म्हणजे आपल्या स्थानापासून आपल्या इष्ट देवतेच्या स्थानापर्यंत पायी चालत जाणे, याला म्हणायचं अभिगमन विधी, आणि त्याचंच रूपांतर हे वारीमध्ये झालेलं आहे. आणि दुसरी जी आहे ती म्हणजे एकांतातली साधना. 2 प्रकारच्या साधना आहे, एक लोकांतातली साधना आहे आणि एक एकांतातली साधना आहे. लोकांतातल्या साधनेचं पाहिजे तसं फळ भेटत नाही, एकांतातल्या साधनेचं फळ जास्त भेटत असतं. म्हणून साधू संतांनी वेळोवेळी आपल्याला उपदेश करताय, बाबांनो तुम्ही एकांतामध्ये जा. जर एकांतामध्ये गेला तर असा लाभ भेटेल त्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही. अलभ्यते येते लाभ गाई जे एकांते अलभ्यते येती लाभ घरा. जर तुम्ही नुसतं लोकांसमोर करत असाल आणि एकांतातली साधना करत असाल तर तो दंभ ठरतो. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, चित्त शुद्धी सेवा देवाची हे. आणि काय करायचं? आवडी विठ्ठल गाई जे एकांती अलभ्यते येती लाभ घरा. ऐका,
म्हणजे वेळोवेळी आपल्याला सांगितलंय बाबांनो, एकांतामध्ये जा, एकांतामध्ये जा. आणि एकांतामध्ये आपल्याला ना फार बोलायची सवय असते, करायचं थोडं आणि बोलायचं जास्त, नाही का. आपल्याला कधीतरी पहाटे जाग आलेली असते, पण आपण गावभर सांगत होतो पहाटे उठतो, असं करतो तसं करतो, एवढा जप करतो, तेवढी साधना करतो. सांगितलं का सगळं निघून जातं. काय काय कधीतरी आपल्याकडून पारायण घडतं, लगेच आपण कोणाला तरी सांगितल्याशिवाय राहत नाही. उलट आपण असं सांगितलं पाहिजे. का हो, कोणी जर आपल्याला पहाटे उठून जर बघितलं मंदिरामध्ये वगैरे कुठं, का हो एवढ्या पहाटे, काही नाही हो, सहज जाग आली म्हणून मी उठलो, असं काही नियम वगैरे काही नाही माझं. उलट असं सांगितलं पाहिजे. झाकून जेवढी साधना कराल तेवढी ती फलद्रूप जास्त होते. आणि हा आदर्श साधू संतांनी ऋषी म्हणून कडून घेतलेला आहे. एकांतामध्ये जायचं, भजन करायचं, चिंतन करायचं. तुकाराम महाराज सारखे भंडारे डोंगरावर जायचे, भजन करायचे, सारखे एकांतामध्ये जायचे. आणि हे सगळं करत असताना आपल्या देहाचं काय होतंय काहीच माहिती. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही मोह दशा. आपण आहोत किंवा नाहीत याचं भानच तुकाराम महाराजांना नव्हतं. अशा प्रकारची दिव्य, अशा प्रकारची साधना आणि भंडाऱ्या डोंगरावर त्यांनी केली. पण हे सगळं करत असताना मात्र शरीराची वाताहत झाली. साधू संतांनी साधनाच अशी केली, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आपण मात्र वेगळे आहोत. आपण खर्चटू सुद्धा देत नाही, असं आहे का नाही. एकादशीला थोडासा सुद्धा त्रास आपण सहन करत नाही. पण साधू संतांनी मात्र अशा प्रकारची साधना केली नाही. आणि त्यांनी जे आहे जशा प्रकारची साधना केली, अशी अगदी तशाच प्रकारची काटेकोर पद्धतीने साधना हे आपल्या साधू संतांनी केली. तुकाराम महाराजांची ही सगळी वाताहत झाली, हे देवाला पाहवलं नाही. देव स्वतः तुकाराम महाराजांसमोर प्रगट झाले आणि त्यांनी सांगितलं, अहो तुकाराम महाराज, लोकांकडे जरा बघा, लोक कसे वागतात, आपलं कुटुंब कसं सांभाळतात, स्वतःच्या शरीराची किती काळजी घेतात, दष्टपुष्ट राहतात. तशा प्रकारे तुम्हाला जर राहायचं असेल तर लोकांमध्ये जा, असं म्हटल्याबरोबर तुकाराम महाराज देवावर भडकले आणि जे उत्तर दिलं ते अभंगाच्या पहिल्याच्या. तरी गाणनाते होते मागरूजी, तरी गाणनाते होते मागरूजी. कानेन ते होते मागे ऋषी.
त्याला उपरोधिक प्रश्न म्हणतात व्याकरणाच्या भाषेमध्ये. जे काही प्रश्नांचे प्रकार पाडलेले एक उपरोधिक प्रश्न आहे, म्हणजे त्याच्या विरुद्ध अर्थ त्याचा घ्यावा लागतो. हा, एखाद्या माणसाला आपण म्हणतो तू किती शहाणा आहे मला माहिती, याचा अर्थ तो खूप शहाणा आहे असा अर्थ नाही झाला त्याचा, तो मूर्ख आहे असा त्याचा अर्थ झाला. तसं तरी का नेनते होते मागे ऋषी, नेनते होते म्हणजे ते जाणते होते असा त्याचा अर्थ घ्यावा लागतो. ते ऋषी मुनी फार जाणते होते, जाणकार होते. आणि मग त्या ऋषी मुनींनी कशी साधना केली, लोकांना दूर करून त्यांनी सांगितली साधना केली. लोकांमध्ये जाऊन साधना केली नाही, जंगलामध्ये राहून एकांतामध्ये राहून अशा प्रकारची साधना केली त्यांनी. मग आता प्रश्न असा आहे की जाणते होते तर काय काय जाणते होते ऋषी मुनी, तेही तुम्ही जरा आम्हाला सांगा. पण ते काय काय जाणते होते याच्यापूर्वी त्यांची निर्मिती कशी झाली आता आपण बघितलं पाहिजे. ब्रह्मदेवाला सगळ्यात पहिले ज्यावेळेला सृष्टी उत्पत्तीचं कार्य दिलं, त्यावेळेला ब्रह्मदेवाला एकट्याला ते सगळं कार्य ज्यावेळेस होत नव्हतं, त्यावेळेला ब्रह्मदेवाने 7 ऋषींची निर्मिती केली, 7 ऋषींची निर्मिती केली. आणि मग ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलेलं आहे वर्णन. तरी आघवाची गुणी वृद्ध महर्षीन माझी प्रबुद्ध, काश्यपादी प्रसिद्ध सप्तऋषी आणि काही सांगिततील, जे 14 मुदल स्वयंभू मुख्य वडील चारी म्हणू. आयसे हे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा, कशासाठी झाले, सृष्टीची या व्यापारा लागून या जगाचं व्यवस्थापन चालावं, या जगाचं जग राहटी व्यवस्थित चालावे याच्याकरता त्यांची निर्मिती झाली. आणि हे जे 7 ऋषी आहेत, प्रत्येक मन्वंतरामध्ये ऋषी बदलतात. सप्तऋषी जे आहेत ते प्रत्येक मनुच्या काळामध्ये ते बदलत असतात. नरसिंह पुराणाचा 23वा अध्याय आहे. त्या 23व्या अध्यायामध्ये सगळे कोणता दक्ष सावर्णी, रुद्र सावर्णी, सगळ्या प्रकारच्या मनूचं वर्णन, कोणकोणत्या मनूच्या काळामध्ये कोणकोणते सप्तऋषी झाले त्या सगळ्याचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आढळून येतं. मग सप्तऋषींची निर्मिती केली आणि हे जे सप्तऋषी आहेत हे साक्षात भगवंताचंच रूप होते. भगवंतच 7 रूपामध्ये प्रगट झाले. तसे ते 9 आहे, नारद महर्षी वगैरे पकडून 9 जण होते, पण नारद महर्षींना सप्तऋषीमध्ये गृहीत धरलं जात नाही. मग हे जे सप्तऋषी आहे त्यांना भूत भविष्य वर्तमान या सगळ्यांचं ज्ञान होतं. एवढंच नाही, त्यांना साधनेचं सखोल ज्ञान होतं, सगळ्या विषयांचं ज्ञान होतं आणि दूरदृष्टी होती. ही सृष्टी अनंत काळापर्यंत चांगली कशी राहील हे सगळ्यांचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. आणि त्यांनी ते ज्ञान लिहून सुद्धा ठेवलेलं आहे, फक्त आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचत नाही असं आहे. नाहीतर वेदांमधला एक एक मंत्र इतका पवित्र आहे, इतका शुद्ध आहे, तो जर मंत्र जर म्हटला आपल्या शरीराचं रक्षण होतं, आपल्या मनाचं रक्षण होतं. फार सुंदर आहे का नाही. मन आहे, शिवसंकल्प सुक्त नावाचं एक सुक्त आहे. मन ही त्याची देवता आहे, इतकं सुंदर आहे. रात्री झोपताना जर तुम्ही दररोज जर ते म्हटलं तर तुम्हाला समाधी लागल्यासारखी झोप लागते. शिवसंकल्प सुक्त फक्त रोज नियमानं म्हणावं लागतं, त्याचा जप पण केला जातो. शिवसंकल्प सुक्त रुद्राच्या मंत्रामध्ये आधीच्या सुरुवातीला म्हणावं लागतं एक एक मंत्र. ओम भद्रम कर्णेभि शृणुयाम देवाहा, भद्रम पश्येमाक्ष वीरे जत्रहा, हिरे रंगे स्तुष्टवांसस्तनोभि व्यशेम देव हितम यदाय. हे इतके दिव्य आहेत. माझ्या डोळ्यांनी नेहमी मला चांगलंच पाहायला भेटू दे, माझ्या कानाने मला नेहमी शुभच ऐकायला भेटू दे. हे इतके चांगले मंत्र आहेत. आणि नुसते शब्द नाही आहेत बरं, काय काहीतरी म्हटलं आणि तसं घडलं नाही असं होत नाही. तुम्ही जर शुचिरभूत होऊन आणि जर विश्वास ठेवून जर त्याच्यावर जर केलं तर ते होतच. कारण ती निर्मिती जी आहे ती ऋषी मुनींची आहे. या ऋषी मुनींना भूत भविष्य वर्तमान सगळं कळत होतं. शास्त्राचं सगळं अध्ययन त्यांनी, ते म्हणजे शास्त्र निर्मातेच ती आहेत. शास्त्राचं आपल्याकडे काय वेदांना अपौरुषेय म्हटलेलं आहे, म्हणजे वेदाचा कोणी एक करता नाही आहे. ह्या वेदांना जे आहे ध्यानातून समाधीतून त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि जे लिहून ठेवलं ते चिरकाळपर्यंत टिकणार आहे. असे ऋषी मुनी आहेत. मग एखादे उदाहरण तुम्हाला म्हणून सांगतो. असं मी वेगवेगळ्या कीर्तनातून वेगवेगळे ऋषी मुनींचं चरित्र सांगतो. मागे एका कीर्तनात मी याज्ञवल्क्य ऋषींचं सांगितलं होतं. आज लोमश ऋषींचं सांगतो तुम्हाला. लोमश ऋषी होऊन गेले. त्यांचं नाव लोमश याच्यामुळे पडलं की पूर्ण शरीरावर त्यांच्या केस होते आणि पूर्ण शरीरावर केस असल्यामुळे त्यांना लोमश असं नाव पडलं. त्यांना आयुष्य खूप होतं. इतकं आयुष्य होतं. एका ब्रह्मदेवाचं आयुष्य पूर्ण संपलं का लोमश ऋषीच्या अंगावरचा एक केस लोमश ऋषी उपटून टाकायचे. 14 कल्प मार्कंडेया पाडे,
कल्प मार्कंडेय पडे त्यावेळेस काय हो माणसाचा एक रोंग 14 कल्प गेले. हा म्हणजे ब्रह्मदेवाचंच आयुष्य झालं समजा ते. एवढं आयुष्य लोमश ऋषींना आहे. आणि लोमश ऋषींना एवढं आयुष्य का भेटलं? भगवान शंकराची दिव्य साधना केलेली होती. भगवान शंकराच्या आशीर्वादानं त्यांना ते भेटलेलं होतं. आणि तीर्थाचं परिक्रमा करायची, ब्राह्मणाचं तीर्थ घ्यायचं, गायीची सेवा करायची, अशा दिव्य साधना त्यांनी केल्या होत्या. तीर्थाची परिक्रमा केल्याशिवाय आणि ब्राह्मणाचं चरण तीर्थ घेतल्याशिवाय पुढचा कुठलंच काम करायचं नाही, जेवण करायचं नाही, आहार करायचा नाही, असं बरेच वर्ष त्यांनी साधना केली. एक दिवस देवाने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. आणि मग खूप फिरले जंगलामध्ये फिरून 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 त्यांना कोणत्याच प्रकारचं कुठलं तीर्थही सापडना. आणि कुठला साधारणतः असा जलकुंभ कुठंतरी भेटावा तो सुद्धा कुठे भेटाना. खूप फिरल्यानंतर एका ठिकाणी त्यांना छोटासा तलाव दिसला. आणि त्या तलाव बघितल्यानंतर त्यांनी ठरवलं की चला इथं तरी आपण आपला नित्यनेम पूर्ण करून घेऊ, याची परिक्रमा आपण करू. पण त्याची परिक्रमा करताना त्यांनी बघितलं की एक स्त्री त्या ठिकाणी होती. त्या खडकावरती स्त्री बसलेली होती. तिच्या बाजूला 2 बालक तिचे होते. आणि त्यांनी विचार केला की जाऊ द्या, त्या स्त्रीला तिचं स्नान वगैरे करून घेऊ द्या, नंतर आपण आपला काय नित्यनेम असेल विधी आहे ते करू. मग ते बसून राहिले दूर अंतरावर. आणि त्यांनी बघितलं ती स्त्री जी आहे ती पाण्यात उतरली. पाण्यात उतरल्यानंतर तिने शुद्ध स्नान करून घेतलं. स्नान केल्यानंतर तिने आपल्या पहिल्या बालकाला जवळ केलं आणि त्याला दूध पाजलं. परत ती स्त्री जी आहे ती त्या पाण्यामध्ये उतरली, त्या तलावामध्ये उतरली. परत तिने स्नान केलं आणि दुसऱ्या बालकाला तिने दूध पाजलं. आणि हे सगळं लोमश ऋषींनी बघितलं. लोमश ऋषींनी ते बघितल्यानंतर लोमश ऋषी तिच्या जवळ आले आणि माताजी, मला हे काही कळलं नाही, तुम्ही काय केलं असं? हे दोन्ही बालक तुमचेच आहेत का? हो, दोन्ही बालक माझेच आहेत. मग तुम्ही पहिल्या बालकाला स्नान करून तुम्ही आणि दूध पाजलं, परत दुसऱ्या बालकाला दूध पाजण्याकरता तुम्ही स्नान का केलं? मग त्या महिलेने तिचा इतिहास सांगितला. अहो महाराज, मी शूद्र जातीची स्त्री आहे आणि शूद्र स्त्री आहे, परंतु हा जो पहिला मुलगा जो आहे तो मला माझ्या पतीपासून झालेला आहे. आणि दुसरा जो मुलगा आहे तो मला ब्राह्मणाकडून एखादा हा मुलगा झालेला आहे. आता बघा, त्याला ब्राह्मण तरी कसं म्हणावं? परंतु असं ऐकल्याबरोबर आणि लोमश ऋषींच्या डोळ्यातून पाणी आलं की आज माझा नित्यनियम जो आहे तो वाया जाणार नाही. मी आता, तुम्ही या ठिकाणी बसा, मी माझा नित्यनेम करतो, परिक्रमा करतो आणि या बालकाचं चरणतीर्थ मी घेतो. आणि मग त्यांनी त्या तलावाची परिक्रमा केली आणि त्या बालकाचं चरणतीर्थ त्या ठिकाणी घेतलं. चरणतीर्थ घेतल्याबरोबर आणि ती स्त्री सुद्धा गायब झाली. ते 2 बालक सुद्धा त्या ठिकाणून लुप्त झाले. आणि ब्रह्मा, विष्णू, महेश, बाकीचे सगळे स्वर्गातले देवता त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि त्या लोमश ऋषींच्या साधनेवर सगळेजण आनंदी झाले. आणि भगवान विष्णू म्हणाले, तुमची परीक्षा पाहण्यासाठी आम्ही हे सगळं केलेलं होतं. ते जे स्त्री होती ती दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तुम्हीच होतो. आणि हे जे 2 बालक झाले होते, एक ब्रह्मदेव होते आणि एक महेश होते. आता ज्या बालकाचं चरण तीर्थ घेतलं तो बालक काही ब्राह्मणीपासून जन्माला आलेला नव्हता. बरं, ब्राह्मणाचे त्याच्यावर कोणते संस्कार घडलेले नव्हते. ब्राह्मण म्हणून घेण्याकरता उपनयन संस्कार व्हावा लागतो. नुसतं त्याच्या पोटी जन्माला आला म्हणजे ब्राह्मण नाही, त्याचा द्विजातीय संस्कार, उपनयन संस्कार व्हावा लागतो तेव्हा. पण ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आणि लोमश ऋषींनी त्याचं चरणतीर्थ घेतलं. परिणाम त्यांचा भाव बघून आणि ब्रह्मा, विष्णू, महेश त्यांच्या समोर प्रकट झाले. ब्रह्मा, विष्णू, महेश समोर प्रकट झाले. आणि मग लोमश ऋषींना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे ते मागून घ्या. लोमश ऋषी म्हणले, एवढं आयुष्य काय करायचंय मला, काय का, एवढं जगून तरी काय करायचं आहे, काय का. ऋषी मुनींना कोणत्याही प्रकारचा मोह नाहीये. मग ते म्हटले की मला एवढं आयुष्य नको, मला तुमच्यामध्ये अंतर्धान करून घ्या. पण देवाने सांगितलं, नाही, असं होणार नाही, तुमचं आयुष्य कमी होणार नाही, तुम्हाला अजून पुढे भरपूर धर्म कार्य करायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जिवंत राहणं गरजेचं आहे. परंतु आमची कृपा सदैव तुमच्यावर अशाच प्रकारे राहील, असं म्हणून देव त्या ठिकाणून निघून गेले. आणि मग हे फार मोठे ऋषी आहेत लोमश ऋषी. पांडव प्रताप ग्रंथामध्ये फार वर्णन आलेलं आहे. पांडव प्रताप ग्रंथच मुळामध्ये लोमश ऋषींनी सांगितला. धर्मराजाने प्रश्न विचारायचा, लोमश ऋषींनी उत्तर द्यायचं.
धर्म म्हणे लोमशरू मुनी, द्रौपदी सम सद्गुण खानी, रूपवंती सद्गुणी पूर्वी कोण होती सांगा, असं काहीतरी प्रश्न विचारायचा. आणि मग ते सत्यवान सावित्रीचं वगैरे आपल्याला फार तिकडे जायचं नाही. पण लोमश ऋषीची अशी साधना आहे, अशी एका ऋषीची दिव्य साधना आहे. आणि ही साधना फार लोकांना सांगण्याची नाहीये. ही जंगलामध्ये राहून एकांतामध्ये राहून ही साधना त्यांनी केली. आणि मग भजन असेल, कोणत्याही प्रकारचं साधना असेल ती त्यांनी एकांतामध्ये राहिली आणि या जगासाठी कार्य केलं. त्याच पावलावर पाऊल टाकून आणि जगद्गुरु तुकाराम महाराज साधना करतात. लोकांमध्ये फार रमायची त्यांची इच्छा नाहीये, है का नाही. लोक लौकिक दाखवतात, हार घेऊन येतात, फूल घेऊन येतात, मान देतात, या सगळ्यांमध्ये अडकण्याची त्यांची इच्छा नाहीये. मग ते ऋषीमुनी जे होते त्यांचा अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगितलेला आहे. ओळगती जया अष्टमहासिद्धी, ओळगत जया अष्टमहासिद्धी, ओळगत जया अष्टमहासिद्धी, ओळगत जया अष्टमहासिद्धी, ओळगत जया एवढा मोठा अधिकार होता की अष्टमहासिद्धी आणि मा गरिमा लघिमा ईशित्व वशित्व ज्या काही अष्टमहासिद्धी सांगितल्या त्या अष्टमहासिद्धी त्यांना शरण येत होत्या. पण आता सिद्धीच असे, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजा हंसे पाणी काय त्याच्या पाठीमागे जाऊ नये आपण अनेक, ते या जनबुद्धी नातळती. एवढा अधिकार असून सुद्धा लोकांच्या बुद्धीप्रमाणे ते वागत नव्हते. मग तुम्ही विचाराल का हो, लोकांची बुद्धी आणि ऋषी मुनींची बुद्धी यात काय फरक आहे? लोकांची जी बुद्धी आहे, सामान्य लोकांची जी बुद्धी आहे ते देहबुद्धीतून विचार करत असतात आणि साधू संत ऋषी मुनी जे आहेत ते आत्मबुद्धीने विचार करत असतात. तुम्ही म्हणाल की देहबुद्धी आणि आत्मबुद्धीमध्ये नेमका काय फरक आहे? तर देहबुद्धी जी आहे ती वासनेतून जन्माला येते आणि आत्मबुद्धी जी आहे ते आत्मबोधातून जन्माला येते. देहबुद्धीचा विचार जो आहे तो संकोचित अशा प्रकारचा आहे. देह बुद्धे वासे लोभ जयाचे, देह बुद्धे वासे लोभ जयाचे, आपुले जाणते परावे, आपुले जाणते परावे. देहबुद्धी वसे जयाची चित्त, लोभ देहबुद्धी वशे लोभ जया चित्ती, आपुले जाणती परावे. आपलं आणि परक काय आहे हा भेद त्यांना कळतो, काय का नाही. म्हणजे त्यांच्या भेद बुद्धी असते ती एक प्रकारची. आपलं काय आहे, स्वार्थ काय आहे तो त्यांच्या मनामध्ये असतो. म्हणजे देहबुद्धीनं विचार करणारे संकोचित आहेत, आत्मबुद्धीनं विचार करणारे व्यापक आहेत. आत्मबुद्धी जी आहे ती आपल्याला देवाकडे घेऊन जाते आणि देहबुद्धी जी ती आहे ती आपल्याला वासनेकडे घेऊन जात असते.
आत्मबुद्धीतून पुण्य धर्म जन्माला येतो आणि देहबुद्धीतून पाप जन्माला येतं. आपण पतनाला जातो, विनाशाला आपण जात असतो. म्हणून संत जे विचार करतात ते आत्मबुद्धीतून, म्हणून देहबुद्धीतून आलेला विचार आपल्याला आवडतच नाही. आपल्याला जर विचारलं घर म्हणजे काय आहे, तर कविता सांगू, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, आणि तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. पण ज्ञानोबरायांना विचारलं तर हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण, हे का नाही, आपणच आहात. म्हणजे बघा, घर दोघांनी घराची व्याख्या सांगितली, पण सामान्य बुद्धी कुठं आणि साधू संतांची हे विश्वच माझं घर आहे म्हणते. म्हणजे कुठल्याही प्रकारचा भेद नाहीये त्यांच्या अंतःकरणामध्ये. ही आहे आत्मबुद्धी. आत्मबुद्धीतून विचार जो केला जातो तो व्यापक अशा स्वरूपाचा विचार केला जातो. चराचरामध्ये मीच व्याप्त आहे. माझ्यापेक्षा तुम्ही आणि तुमच्यापेक्षा मी वेगळा नाहीये. तुम्हाला मी जर धोका देत असेल तर तो मला स्वतःलाच धोका देतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे फक्त ज्ञान आत्मबुद्धीने विकसित होतं. आपल्या देहबुद्धीने विचार केला तर मनुष्य म्हणजे काय, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं, याला काय म्हणायचं, मनुष्यत्व म्हणते. देहबुद्धीने जर विचार केला तर, पण आत्मबुद्धीने जर विचार केला तर आहे का नाही, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावधोकनी दिदला. मग त्याच्यामध्ये हे ती व्याख्या आधीच येऊन जाते. कुठली व्याख्या घ्या तुम्ही, अहिंसेची बुद्धीतून आलेली व्याख्या घ्या पुस्तकांमधली, आणि अहिंसेची ज्ञानोबरायांनी केलेली व्याख्या घ्या, आहे का नाही. अनेक वर्णन आलेलं आहे. तुम्ही 16व्या अध्यायामध्ये सगळे गुण जे आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानाम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायश्च पारम अहिंसा सत्यम क्रोधस त्याग शांतिर्पैशुनम दया भूतेषु, हे सगळे ज्या व्याख्या आहेत ते तुम्ही बघा, आणि सामान्य बुद्धीतून आलेल्या व्याख्या बघा. तुम्हाला साधू संतांचे विचार कधीही श्रेष्ठ दिसते. आणि महत्वाची गोष्ट, आपल्याला जर साधनेमध्ये जर आपल्याला परिपूर्णत्व जर प्राप्त करायचं असेल, साधू संतांनी सांगितलेल्या विचाराशिवाय आपल्याला पर्यायच नाहीये. आणि मग साधू संतांनी जो वेगळेपणा जो केलेला आहे, बाबांनो तुम्ही काही गोष्टींपासून दूर राहा. आहार तुम्हाला घ्यायचा आहे, पण आहार घेत असताना असा आहार घेऊ नका जेणेकरून साधनेला तुम्हाला तो अडवाईल. म्हणून युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी वासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार करा. बाजारामध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला सगळेच पदार्थ आहेत, पण माझ्या साधनेला आडवं येणार नाही असेच पदार्थ मी त्याच्यातून घेईल आणि तेच माझ्या घरी आणेल, असा आपण विचार केला पाहिजे. सगळे पदार्थ शाकाहारी जरी दिसत असले तर सगळे शाकाहारी पदार्थ हे वासना निर्माण करणार नाहीत अशा प्रकारे नाहीये. कुठले काही पदार्थ असे त्याच्यातही ते आपल्याला हे करावं लागतं. आणि रात्री ज्यांना साधना करायची, पहाटे ज्यांना उठायचं आहे, मर्यादित अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे. कोणता आहार आपण घेतला पाहिजे, कोणत्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे, हे सगळं ज्ञान आपल्याला ऋषी मुनींनी साधू संतांनी साठवून ठेवलेल्या ज्या काही धर्मग्रंथ आहेत त्याच्यातून आपल्याला मिळेल. आणि म्हणून सात्विक राजस तामस हा प्रकार करावा लागला. आणि या प्रकारातून मग सात्विकतेकडे आपल्याला जास्तीत जास्त जायचंय, जेणेकरून आपल्या साधनेमध्ये आपल्या अनुभवामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता येणार नाही. म्हणून तुकाराम महाराजांना एकांतातली साधना प्रिय आहे. ओळगती जया अष्टमहासिद्धी, ते या जनबुद्धी नातळती. मग तुकाराम महाराज तुम्ही हे सगळं सांगतायत हे खरं आहे, पण आपल्या शरीराचं जर पोषण करायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे. कंदमुळे पाला धातूच्या पोषणा, कंदमुळे पाला धातूच्या पोषणा, कंदमुळे
करताना सप्त धातू जे सांगितलेले, आपली त्वचा असेल, रक्त असेल, मेद असेल, मांस असेल, अस्थि असेल, ज्या सप्त धातू जे सांगितलेले आहेत, याच्या पोषणाकरता कंदमुळं खाल्ली ऋषी मुनींनी. मग तुम्ही म्हणाल आम्हाला तर अशा प्रकारचं जीवन जगणं शक्य नाहीये. आम्ही आहेत ते म्हणजे प्रवृत्ती मार्गातले लोक आहेत, संसारिक आम्ही लोक आहेत. आम्हाला अशा प्रकारचं ऋषी मुनींचं चरित्र सांगून नेमकं काय तुमचं मत आहे? पण ऋषी मुनींचं चरित्र इतकं अलौकिक आहे की संसारिकांना आणि परमार्थिकांना दोघांनाही आदर्शवत अशा प्रकारचं चरित्र आहे. प्रवृत्ती मार्गाने जाणारा असू द्या, नाही तर निवृत्ती मार्गाने जाणारा असू द्या, दोघांनाही आदर्शवत अशा प्रकारचं चरित्र आहे. तुम्ही जर भागवतामध्ये कर्दम ऋषीचं जर चरित्र बघितलं तर कर्दम ऋषींनी संसार केलाच की, पण संसार करण्याची एक पद्धत आहे. कर्दम ऋषी, त्यांचं नावच कर्दम आहे. कर आणि दम, ज्यांनी आपल्या इंद्रियांना आणि कंट्रोल केलेलं आहे, ज्यांनी आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवलेलं आहे, ते कर्दम आहे. दम म्हणजे दमन होणे. आपल्या इंद्रियाला ताब्यात ठेवून त्याने हजारो वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या केल्यानंतर भगवंत त्यांच्या समोर प्रगट झाले. भगवंत प्रगट झाले आणि मग भगवंताने त्यांना सांगितलं की तुम्हाला आता लगेच मोक्ष तुम्हाला मिळणार नाही. भागवतात फार मोठी कथा आहे. कर्दम ऋषींनी देवाचं खूप वर्णन केलेलं आहे. भगवंताचं स्वरूप कशा प्रकारचं होतं आणि ते रूप पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारची लालसा मनात शिल्लक राहत नाही. पण भगवंताने देवाला सांगितलं की तुम्हाला लगेच तुम्हाला मोक्ष मिळणार नाही, तुम्हाला संसार करायचा आहे आणि संसार करून मग तुम्हाला परमार्थाच्या मार्गाला लागायचं आहे. भगवंताने सांगितलं की तुम्हाला मनु महाराज जे आहे, स्वयंभू मनु, आपल्या मुलीचा प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे येतील. आणि मग भगवंताच्या आदेशानुसार कर्दम ऋषींनी त्या ठिकाणी आपला कुटुंब चालवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. भगवंत त्या ठिकाणी अंतर्धान पावले आणि अंतर्धान पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी मनु महाराजांना देखील भगवंताने त्या प्रकारे सांगितलं होतं. मनु महाराज आपल्या मुलीला घेऊन, देवहूतीला घेऊन, आणि ज्या ठिकाणी कर्दम ऋषी होते त्या ठिकाणी ते आले. मनु महाराज येताना बघितलं आणि कर्दम ऋषीच्या ठिकाणी खूप आनंद निर्माण झाला आणि त्यांना माहित होतं की मुलीचा प्रस्ताव घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. कर्दम ऋषींनी त्या देवहूतीची परीक्षा पाहण्यासाठी आसनं टाकली, है का नाही. मग मनु महाराज आहेत, शतरूप आहे आणि देवहूती आहे, तिघांना आसनं टाकले. पण ते दोघं जे आहेत ते आसनावर बसले, पण देवहूती आसनावर बसले नाही, कारण जे होणारे ते माझे पती आहेत. म्हणजे बघा, पहिलेच्या काळामध्ये तो तिची परीक्षा घेत होता, आता ती त्याची परीक्षा घेते, है का नाही. याचं कारण आहे, हसण्याचा जरी तुम्हाला मुद्दा वाटत असला ना, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त करायचंय आपलं ध्येयच राहिलं नाही. असं आपल्या जीवनामध्ये खरंच भक्कम आपल्याला काहीतरी प्राप्त करायचंय. कर्दम ऋषींनी पक्क ठरवलेलं होतं की आपल्याला आपल्या जीवनात परमार्थच करायचा आणि म्हणून ते परीक्षा घेऊ शकत होते. आता नेभळट मनाचे लोक जन्माला आले, त्याच्यामुळे आता वेगळा सगळा प्रकार उदयाला आलेला आहे. कर्दम ऋषींनी बघितलं ते सगळं आणि मग मनु महाराजांनी तिचं वर्णन केलं. माझी अशा प्रकारे सुकन्या आहे आणि ती तुम्हाला देण्यासाठी, कन्यादान करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मग कर्दम ऋषींनी अट सांगितली, माझी एक अट आहे, एक पुत्र होईपर्यंत, एक मुलगा होईपर्यंत मी तिच्या बरोबर संसार करेल. त्याच्यानंतर मी संन्यास धर्माचं आचरण करून आणि मोक्षाच्या प्राप्तीकडे मी जाणार आहे. काही हरकत नाही म्हटले. देवहूतीनं सुद्धा मनोमन कर्दम ऋषींना स्वीकारलेलं होतं. आणि मग त्या पाणीग्रहण झालं. पाणीग्रहण झाल्यानंतर त्या ठिकाणी देवहूती जी आहे पतिव्रता धर्माचं आचरण करू लागले. पतिव्रता धर्माने काळजी घेऊ लागले कर्दम ऋषींची. कर्दम ऋषीला पुन्हा समाधी लागली. त्याच्यात अनेक वर्ष निघून गेले, पण आपला मार्ग मात्र देवहूतीने सोडला नाही, त्याची सेवाच करत राहिली. इतके वर्ष निघून गेले. तरुण असणारी जी देवहूती होती ती वृद्ध झाली आणि वृद्ध झाल्यानंतर अशा अनेक वर्ष निघून गेल्यानंतर कर्दम ऋषीचे डोळे उघडले. त्यांनी बघितलं देवहूतीकडे आणि देवहूतीला विचारलं, तू कोण आहेस? विसरून गेले की ही माझी पत्नी म्हणून. मग देवहूतीनं आठवण करून दिली की माझा तुमच्याशी पाणीग्रहण झालेलं होतं, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग कर्दम ऋषींच्या लक्षात आलं. मग कर्दम ऋषींनी विचारलं, तू फार मोठी सेवा केलेली, तुझा काय इच्छा आहे ती माग. तुमच्यापासून मला पुत्र व्हावा, पतिव्रता स्त्रीची एवढी इच्छा असते. आणि मग
कर्दम ऋषींनी आपल्या मनानं एक विमान तयार केलं. बिंदू सरोवर त्या ठिकाणी होतं. बिंदू सरोवरामध्ये स्नान करायला लावलं. फार मोठी कथा आहे. बिंदू सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर ती तरुण झाली आणि मग अनेक वर्ष त्या ठिकाणी त्या विमानामध्ये त्यांनी विहार केला. संपूर्ण सृष्टी ते फिरून आले आणि 100 वर्ष संसार केला. त्यांनी 100 वर्ष संसार केला असं भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. आणि 9 मुली जन्माला आले आणि कपिल मुनी त्या ठिकाणी जन्माला आले. साक्षात भगवंताचा अवतार त्या ठिकाणी आला, ज्यांनी सांख्य योग जगाला सांगितला. देवहूतीला देखील त्यांनी शेवटी उपदेश केला. सांगायचं तात्पर्य असं की असं चरित्र आहे, अलौकिक चरित्र आहे की जे संसारिक लोक आहेत त्यांना सुद्धा आदर्शवत अशा प्रकारचं चरित्र आहे आणि जे परमार्थिक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आदर्शवत अशा प्रकारचं चरित्र आहे. पण या ऋषीमुनीने फार कडक साधना केली. कंदमुळे, पाला धातूच्या पोषणा, कंदमुळे खाली. आपल्याला फार तेवढं करायची गरज नाही, पण एकादशी नियमानं करायला काय हरकत आहे आपल्याला. एकादशीच्या दिवशी आपल्या आहारावर संयम ठेवायला आपल्याला काय अडचण आहे, ते सुद्धा लोक करत नाही. जागर करायला काय हरकत आहे, कीर्तन ऐकायला काय हरकत आहे, ते सुद्धा आपण नियमानं करत नाही. साध्या साध्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आपण पाळल्या तर निश्चितच आपल्याला भगवत अनुभूती येईल. आपलं जीवन जे आहे ते दुःखाने भरलेलं आहे. पुढचा मार्ग आपल्याला कळत नाही. अज्ञानाचा अंधकार सगळे आपल्या जीवनामध्ये आहे आणि हे जर आपल्याला सगळं पार करून जायचं असेल तर ऋषी मुनींनी सांगितलेल्या मार्गानंच आपल्याला जावं लागेल. मग ठीक आहे, शरीराचं पालन पोषण आम्ही संयमित राहून करू, काही हरकत नाही. पण मनाचं या ऋषी मुनींनी काय केलं, या मनाला रिझवण्यासाठी त्यांनी काय केलं, ही गोष्ट अभंगाच्या 4थ्या चरणात. लावूनिया नेत्र उदासी बैठले, लावूनिया नेत्र उदासी बैठले, लावूनिया बैसले न बोलत ठेले मौन्य रूप. डोळे लावून घेतले ऋषी मुनींनी आणि कोणाशीही काही बोलत नव्हते, मौन्य रूप राहिले. तुम्ही म्हणाला असं कसं, आम्हाला तर बोलल्याशिवाय राहत नाही, ऐकवल्याशिवाय राहत नाही, मौन रूप का धारण ठेवले. त्यांनी मौन रूप याच्याकरता धारण केलं कारण ते पूर्ण ज्ञानी होते म्हणून. आणि ब्रह्माचं ज्याला पूर्ण ज्ञान झालेलं आहे तो ब्रह्म शब्दामध्ये सांगू शकत नाही, त्याच्यामुळे ते मौन्य रूप आहे. त्याच्याकरता आपल्याला ब्रह्मसूत्र अथा तो ब्रह्म जिज्ञासा आपल्याला कळायला पाहिजे, आहे का नाही. अथ इति आणि ब्रह्म. अथ हा शब्द व्यासांनी जे ब्रह्मसूत्र सांगितले त्याच्यातलं पहिलं जे आहे ते अथा तो ब्रह्म जिज्ञासा आहे. मग अथ हा शब्द कसा घ्यायचा हा सगळा चर्चेचा विषय नंतर आलेला आहे. अथ हा शब्द मंगलवाचक घ्यायचा का, अथ हा शब्द अनंतरीय वाचक घ्यायचा का, अथ हा शब्द आरंभवाचक घ्यायचा, नेमका काय अर्थ घ्यायचा. अथ हा या शब्दाला आपण आरंभवाचक घेऊ शकत नाही कारण ब्रह्माला आरंभच नाहीये.
ब्रह्माची निर्मिती कधी झाली, ब्रह्म हे तत्व कधी निर्माण झालं, कोणालाच काही सांगता येणार नाही. अनादी अशा प्रकारचं ते तत्व आहे. त्याच्यामुळे आरंभवाचक घेता येत नाही. मंगलवाचक आपल्याला घेता येऊ शकतं. मंगलवाचक आपल्याला घेता येऊ शकतं, कारण की अथ आणि ओम या दोन शब्दांना सारख्याच अशा प्रकारे गणना केली जाते, गृहीत धरलं जातं. ब्रह्मदेवाच्या मुखातून सगळ्यात पहिले जे दोन शब्द निघाले, एक आहे ओंकार आणि दुसरा आहे अथ. आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात आपण मंगलाचरणानेच करत असतो, म्हणून अथ हा शब्द मंगलवाचक गृहीत धरता येऊ शकतो. परंतु हा शब्द जो आहे तो अनंतरीय वाचक गृहीत धरला जातो, कारण ब्रह्माला कोणत्याही प्रकारचा अंत नाहीये. सुरुवात कधी आहे माहिती नाही, त्याचा मध्यगा काय आहे ते सुद्धा माहित नाही, आणि त्याचा शेवट सुद्धा काय आहे ते सुद्धा कोणाला माहिती नाही. आणि म्हणून त्याचा अनंतरीय वाचक अशा प्रकारचा अर्थ घ्यावा लागतो. आणि माणसाला हे कळालं पाहिजे की ब्रह्म म्हणजे नेमकं काय आहे, ब्रह्माचं स्वरूप नेमकं काय आहे. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला मनामध्ये निर्माण झालं पाहिजे. पण आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होत नाही. ब्रह्म काय आहे असं नाही, आपल्याला फक्त पंक्तीला काय आहे, जेवायला काय आहे असे प्रश्न पडतात आपल्याला. ब्रह्म काय आहे वगैरे असे प्रश्न आपल्याला बिलकुल पडत नाही, है काय नाही. आणि ब्रह्माचं स्वरूप एकदा पूर्ण जाणून घेतलं की ब्रह्म हे शब्दामध्ये सांगता येत नाही, कोणाला सांगता येत नाही ब्रह्म काय आहे ते. एखाद्याला म्हटलं मिठाची बाहुली तयार केली, मिठाची बाहुली, आणि ती मिठाची बाहुली पाण्यामध्ये जरा धुवून आणतो, काही जरा दिली त्याला. मिठाची बाहुली घेतली, पाण्यामध्ये धुतली आणि आणून दिली, असं होईल का? पाण्यामध्ये मीठ एकदा मिसळलं का ते पाण्याच्या स्वरूपच होऊन जातं. तसं ब्रह्म जाणणारा जो आहे, पूर्ण ज्ञानी जो होतो, तो त्या स्वरूपाचाच होऊन जातो. म्हणून ऋषी मुनी मौन्य रूप झाले, ते कोणाशी बोलत नाही. अर्धवट ज्ञानी जे आहेत आमच्यासारखे बडबड करणारे भरपूर असतात, पण पूर्ण ज्ञानी मात्र ऋषी मुनी आहेत. म्हणून लावोनी नेत्र उगेची बैसले, न बोलत ठेले मौन्य रूप. तुम्ही म्हणाले तुमचं सगळं खूप झालं, परंतु असा कोणी कोणी पुराणांमध्ये होऊन गेला का? थांबा, अजून वेळ आहे. असा कोणी भविष्यामध्ये होऊन गेला का की ऋषी मुनींचा आदर्श समोर ठेवला आणि आपल्या जीवनाचं ज्याने कल्याण करून घेतलं, किंवा या जगामध्ये आपला ठसा ज्यांनी उमटवला, अशा एका महापुरुषाची आपल्याला कथा ऐकायची आहे. तत्पूर्वी एकदा सांप्रदायिक नियमानुसार विठोबा रखुमाई भजन घ्यायचं आहे पहिले, त्याच्यानंतर आपल्याला ती कथा घ्यायची आहे, आणि नंतर मग आपल्याला शेवटी भैरवी घ्यायची आहे. विठोबा ऋषी मुनींचा आदर्श आपल्या जीवनासमोर ठेवला आणि आपलं जीवन दैदिप्यमान बसवलं. असा कोण पुरुष पुराणांमध्ये होऊन गेला? तर तो पुराण पुरुष, परम पुरुष भगवान श्री रामचंद्र. भगवान श्री रामचंद्रांचं जर आपण आयुष्य बघितलं तर ते पूर्ण ऋषी मुनींच्या संगतीतच गेलेलं आहे. भगवान श्री रामचंद्र एकतर जन्माला येतानाच आधीच पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागला दशरथाला, आणि नंतर मग हे भरत, शत्रुघ्न, राम, लक्ष्मण हे सगळे मुलं जे आहेत ते जन्माला आले. असं तसं त्यांचं खेळण्याचं वय जात नाही, 12 वर्षाचे होत नाही तोपर्यंत लगेच त्यांचं मौंजीबंधन झालं आणि वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये ते गेले. वसिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये 12 वर्ष त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर सगळ्या गोष्टीचं अध्ययन केलं, शास्त्राचं अध्ययन केलं, पुराणांचं अध्ययन केलं, धनुर्विद्येचं अध्ययन केलं, आणि ते आपल्या राज्यामध्ये अयोध्येमध्ये परत आले. सगळ्यांना खूप आनंद झाला. आता
चारी मुलं जे आहेत अयोध्येमध्ये आले, दशरथाला आनंद झाला, काही सुमित्रा, कौसल्या, सगळ्यांना आनंद झाला. काही वर्ष जात नाही तोपर्यंत लगेच विश्वामित्र त्या ठिकाणी येऊन उभे राहिले. विश्वामित्राने सांगितलं की माझ्या यज्ञाच्या रक्षणाकरता मला तुमचे हे 2 मुलं पाहिजे, राम पाहिजे आणि लक्ष्मण पाहिजे. दशरथाच्या डोळ्यामध्ये पाणीच आलं असं म्हटल्याबरोबर, कारण आता तर ते गुरुच्या आश्रमामध्ये 12 वर्ष राहून आलेले आहेत आणि त्यांचं वय जे आहे ते अतिशय कोमल आहे. त्यांच्याऐवजी मी येतो तुमच्यासाठी, तुमच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी, राक्षसांना मारण्याकरता. पण नकार दिल्याबरोबर विश्वामित्राला जे राग आलं, डोळे वटारून पाहिलं, दशरथ राजाची हिंमत नव्हती नाही म्हणायची. आणि मग दशरथाला जड अंतःकरणाने परवानगी द्यावी लागली. राम आणि लक्ष्मण दोघंही विश्वामित्राबरोबर राहिले. पण विश्वामित्र हे राजर्षी होते. राजाने कसं वागावं याचं सगळं शास्त्र त्यांना माहिती होतं. आणि ऋषी ते मध्यंतरी त्राटिकाचा वध वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या, पण विश्वामित्राबरोबर राहून आणि प्रभू श्री रामचंद्रांना ते सगळं ज्ञान त्यांना प्राप्त झालं. दिव्य शस्त्रास्त्रांचं सुद्धा ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे आधीच वसिष्ठ मुनींच्या ऋषींच्या आश्रमामध्ये राहून आलेले होते, पुन्हा विश्वामित्र ऋषींच्या आश्रमामध्ये ते राहिले. दिव्य ज्ञान अशा प्रकारचं झालं. आणि पुढे ज्या वेळेला सगळा प्रसंग घडला, काय का नाही, वनवासात जायची ज्या वेळेला वेळ आली, त्या वेळेला भगवान श्री रामचंद्र जे आहे ते वनवासाला निघाले. आपल्याला सगळा कथाभाग माहिती आहे. कैकेयीने ते 2 वर मागून घेतले. त्याच्यानंतर वनवासाला जावं लागलं आणि वनवासामध्ये 14 वर्षाच्या वनवासामध्ये 13 वर्षाचा जो काळ आहे तो 13 वर्षाचा काळ ऋषी मुनींबरोबरच घालवला. आणि वेगवेगळ्या ऋषी मुनींकडे वेगवेगळ्या अशा प्रकारचं चरित्र, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांना ऐकायला भेटलं. चित्रकूट पर्वतावरून एकदा निघाले आणि चित्रकूट पर्वतावरून गेल्यानंतर सगळ्यात पहिले गेले अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये गेले आणि अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान श्री दत्तात्रेयाची भेट झाली. श्रीधर स्वामींनी इतकं सुंदर वर्णन केलं राम विजयामध्ये दत्तात्रेय स्वामींचं. अनेक अवतार, उदंड अवतार होतील आणि उदंड अवतार जातील, पण दत्तात्रेय प्रभूंसारखा अवतार होणार नाही. दत्तात्रेय प्रभूंना स्मर्तृगामी म्हटलेलं आहे. स्मर्तृगामी म्हणजे स्मरण केलं का त्या क्षणाला दत्तात्रेय महाराज हजर राहतात. अशा प्रकारे त्रयदेवांचा अवतार आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार आहे. नित्य प्रयाग क्षेत्राच्या ठिकाणी स्नाना करता जातात, अनुष्ठान पांचाळेश्वरला करतात, इथं पंढरपूरला गंध लावण्याकरता येतात, भिक्षाटनासाठी कोल्हापूरला जातात, नित्य त्या ठिकाणी परिक्रमा त्यांची चालू आहे. स्वर्गातून देव सुद्धा दत्तात्रेय महाराजांच्या दर्शनाला येतात आणि स्वतः पुण्यपावन बनून जातात, जेणेकरून इतरांना ते आशीर्वाद देऊ शकतील. अशा दत्तात्रेय महाराजांबरोबर भगवान श्री रामचंद्रांची भेट झाली. दत्तात्रेय महाराज हे सुद्धा पूर्ण ब्रह्म आणि भगवान श्री रामचंद्र हे सुद्धा पूर्ण ब्रह्म, म्हणजे पूर्ण ब्रह्माची आणि पूर्ण ब्रह्माची त्या ठिकाणी भेट झाली. अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये अनुसूया माता त्या ठिकाणी आहे आणि अनुसूये मातेनं सीता मातेला जवळ घेतलं आणि तिला पतिव्रता धर्माचा उपदेश करून सांगितलं. एक दिव्य अशा प्रकारचं वस्त्र दिलं, जे कधीही मळणार नाही, जे कधीही खराब होणार नाही. एक सुगंधित अशा प्रकारची माळ काढली आणि तिच्या गळ्यामध्ये टाकली. आपल्या कपाळाचं कुंकू काढलं आणि तिच्या कपाळाला लावलं. पतिव्रतेचा आशीर्वाद दिला आणि मग त्याच्यामुळे एवढ्या भयानक त्रासामध्ये राहून सुद्धा आपलं पातिव्रत्य तिनं भंग होऊ दिलं नाही. अनुसूया मातेचा भेटलेला आशीर्वाद आहे. अनुसूया मातेने अत्रि ऋषींनी आशीर्वाद दिला आणि तिथून पुढे भगवान श्री रामचंद्र निघाले आणि भगवान श्री रामचंद्र जे आहे ते शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये आले. शरभंग ऋषी त्या ठिकाणी वाट पाहत बसले. इतकं सुंदर चरित्र आहे शरभंग ऋषीचं. त्यांचं नाव शरभंग का पडलं? शरभंग ऋषींनी इतकी तपश्चर्या केली, इतकी तपश्चर्या केली, इंद्राला वाटलं की आपलं आसन जातं की काय, आणि म्हणून इंद्राने वरून बाण मारला त्यांना. बाण मारल्याबरोबर आणि शरभंग ऋषींनी जवळच पडलेला एक काडी घेतली, दर्भ घेतला आणि ते जे आहे बाण करून त्याचा ते मारलं. इंद्राचं बाण सुद्धा त्या ठिकाणी भंग होऊन पडला, म्हणून त्यांचं नाव शरभंग ऋषी असं पडलं. इतकी दिव्य इंद्रियाला आपलं दमन केलं. इंद्रियाचं दमन करून त्यांनी दिव्य अशा प्रकारची साधना केली. अनेक वर्ष साधना केली, इतकी साधना केली की ब्रह्मदेवाने त्यांना विमान घ्यायला पाठवलं. आता शरभंग ऋषी हे इंद्र बनतील, इंद्र. एवढं त्यांनी मोठी साधना केली. आणि मला सांगा, साधारण आमदार खासदार झालो आपण,
आपण एवढा आनंद त्या ठिकाणी व्यक्त करतो, आपण त्या ठिकाणी एवढं नाचतो. मग शरभंग ऋषींना सुद्धा खूप आनंद झाला. अरे इंद्र मला बनायचं आहे आणि इंद्र बनण्यासाठी मला ब्रह्मदेवाने विमान पाठवलं. नाचायला लागले. नाचत असताना आता त्यांची तयारी झाली. आता आपल्याला विमानात बसायचं आणि स्वर्गामध्ये जायचं, स्वर्गाचं राज्य त्या ठिकाणी करायचं. शरभंग ऋषी त्या ठिकाणी विमानामध्ये बसले. विमानामध्ये बसणार, आता ते विमान उडणार आणि ते स्वर्ग लोकामध्ये जाणार. एवढ्यात बाकीच्या ऋषी मुनींनी सांगितलं, थांबा थांबा थांबा. शरभंग ऋषी अहो, तुमच्या आश्रमाच्या मार्गावरून भगवान श्री रामचंद्र त्या ठिकाणी जाणार आहेत. तुम्हाला भेटण्यासाठी भगवान श्री रामचंद्र येणार आहेत, हे विसरले का तुम्ही? असं म्हटल्याबरोबर विमानामध्ये बसलेले जे शरभंग ऋषी आहेत ते खाली उतरले आणि मग ते सगळे ब्रह्मदेवानी पाठवलेले दूत ते म्हणायला लागले, अहो तुम्हाला स्वर्गामध्ये यायचं नाही का? अशी संधी परत परत भेटत नाही. अशी संधी लाखोतून करोडोतून एखाद्या व्यक्तीला भेटते, ती तुम्हाला भेटलेली आहे. पण शरभंग ऋषींनी सांगितलं, माझं कल्याण स्वर्गाची प्राप्ती करण्यामध्ये नाहीये, माझं कल्याण प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन होण्यामध्ये आहे. आणि म्हणून ते त्या ठिकाणी खाली उतरले. त्याला म्हणायचं शरभंग ऋषी. पण शरभंग ऋषींना कळालं, भगवान श्री रामचंद्र मला भेटायला येणारे. ते आश्रमात गेलेच नाही, तिथंच बसून राहिले. ते कधी येतील भगवान श्री रामचंद्र, कधी येतील भगवान श्री रामचंद्र? आणि भगवान श्री रामचंद्र त्या ठिकाणी आले. अत्रि ऋषीच्या आश्रमामधून शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये आले. शरभंग ऋषींकडे त्यांनी बघितलं आणि डोळ्यामध्ये अश्रू आले. भगवान श्री रामचंद्रांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. शरभंग ऋषीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. माझ्या जन्माचं सार्थक झालं, भगवान श्री रामचंद्र मला पाहायला भेटले. भगवान श्री रामचंद्राचं दर्शन घेतलं, संवाद केला आणि ते म्हटले की आता मला या ठिकाणी माझा देह ठेवायचा नाही. शरभंग ऋषींनी स्वतःच्या हाताने स्वतःचं सरण रचलं. स्वतःचं सरण, त्याला फार मोठं धाडस लागतं. का नाही? मृत्यूच्या समयाला अशा प्रकारचं धाडस करणं, नाही तर मरणाच्या समयाला जर काय यातना होता, थोडं ICU मध्ये जाऊन बघा तुम्ही. आता माझ्या पोरांना बोलवा, आता माझ्या नाताला पाहू द्या मला डोळ्यांनी, आता मला माझ्या सगळ्या नातेवाईकांना, माझ्या मित्राला बोलवा, असं म्हणतो माणूस. शरभंग ऋषीने स्वतःची चिता स्वतःच्या हाताने रचली आणि त्या चितेवर ते स्वतः बसले. योगाग्नीनं स्वतःचा जो देह आहे, योगाग्नीनं त्यांनी आपला आत्मा जो आहे आपल्या शरीराच्या बाहेर काढला आणि ते सरण जे आहे त्या ठिकाणी जळलं आणि त्याच्यामध्ये शरभंग ऋषींचं त्या ठिकाणी स्वतःचं देहावसान झालं. शरभंग ऋषीचा जो आत्मा आहे तो भगवान श्री रामचंद्रामध्ये विलीन झाला आणि पुढे त्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र निघाले. ते गेले ते सुतीक्ष्ण ऋषीच्या आश्रम. अनेक ऋषी भेटले, एका ऋषीचं दिव्य चरित्र आहे, भारद्वाज ऋषीमध्ये भेटले. 2-4 सांगतो फक्त. सुतीक्ष्ण हे कोण आहेत? सुतीक्ष्ण हे अगस्त्य ऋषींचे शिष्य आहेत. त्या अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांनी भगवान श्री रामचंद्राशिवाय दुसऱ्या कोणत्याच देवतेचं स्मरण केलं नाही. अरे शिष्य असताना, विद्यार्थी असताना त्यांच्याकडून काही अपराध घडलेला होता आणि म्हणून त्यांचं ज्यावेळेस वेदाध्ययन पूर्ण झालं, सुतीक्ष्ण ऋषी अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये होते आणि वेदाध्ययन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अगस्त्य ऋषींना सांगितलं, माझ्याकडून काहीतरी गुरुदक्षिणा घ्या. अगस्त्य ऋषी म्हटले, मला तुझ्याकडून काहीच गुरुदक्षिणा नको, तू मला शिष्य म्हणून खूप चांगलं तू माझी सेवा केली, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू आता जाऊ शकतो. नाही, त्यांनी सांगितलं काहीतरी गुरुदक्षिणा घ्याच तुम्ही गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय माझी विद्या फलद्रूप होणार नाही, काहीतरी एक गुरुदक्षिणा घ्या. अगस्त्य ऋषी नाही म्हणायचे आणि हे घ्याच म्हणायचे. शेवटी अगस्त्य ऋषी त्याला रागाला येऊन म्हटले, तुला जर गुरुदक्षिणा द्यायची ना, जा आणि मला भगवंताला घेऊन माझ्या समोर येऊन उभा राहा, तेव्हा मी तुझी गुरुदक्षिणा भेटली असं मी समजेल. अशा प्रकारे अनेक दुसऱ्याही काही कथा आहेत, वेळ नाहीये सांगायला. आणि मग त्या ठिकाणी हा एक शब्द होता आपल्या गुरुचा. सुतीक्ष्ण भगवान श्री रामचंद्राची भेट झाली आणि सुतीक्ष्ण ऋषी जे आहेत त्यांनी भगवान श्री रामचंद्राला घेऊन अगस्त्य ऋषीच्या आश्रमामध्ये गेले. ते अगस्त्य ऋषी जे आहेत, आता तुम्हाला माहिती आहे अगस्तीचं काय आहे काय का नाही, त्यांनी समुद्र प्राशन केलेलं होतं. आतापी, वातापी, इलवल हे जे 3 राक्षस होते, समुद्र त्यांनी प्राशन केला आणि त्या राक्षसांना त्या ठिकाणी मारलं. एवढं दिव्य अशा प्रकारचे होते. अगस्त्य ऋषीचा आणि भगवान श्री रामचंद्राचा संवाद आहे आणि दिव्य अशा प्रकारचे अस्त्र अगस्त्य ऋषींनी भगवान श्री रामचंद्रांना दिले.
दिव्य जे इंद्राकडून त्यांना मिळालेले होते. भगवान विष्णूच्या तपश्चर्येने साधनेने भगवान विष्णूने त्यांना धनुष्य दिलेलं होतं. जे भगवान विष्णूने त्यांना धनुष्य दिलं होतं ते त्यांनी भगवान श्री रामचंद्रांना दिलं आणि शेवटी एक दिव्य बाण त्यांनी काढला. असं म्हणतात की अज राजाने त्यांना तो दिला होता. ही कथा बरीचशी मोठी आहे. अज राजांनी त्यांना ते दिलेलं होतं. तो त्यांनी त्या काळामध्ये त्यांनी ते ठाकून माझा नातू भगवान श्री रामचंद्र ज्या वेळेला वनवासामध्ये येतील त्यावेळेला हा बाण त्याला द्या. या बाणाने रावणाचा वध त्यांना करायचा आहे. आणि मग तो दिव्य अशा प्रकारचा बाण त्यांनी घेतला आणि आपल्या जवळ ठेवला. अक्षय भाता दिला. अक्षय भाता ज्याच्यातले बाण कधीही संपणार नाही अशा प्रकारचे भाता त्यांना दिला. दिव्य शस्त्रास्त्र घेतले. या सगळ्या ऋषी मुनींकडून बघा भगवान श्री रामचंद्रांचं आयुष्य हे सगळं ऋषी मुनींबरोबर गेलं आणि ऋषी मुनींपासून प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे त्यांनी जगामध्ये एवढी मोठी ख्याती केली. रावण कुंभकर्णासारखे दैत्य मारले, असुर मारले त्या ठिकाणी, आहे का नाही. तुम्हाला माहिती इंद्रजिताला मारण्याकरता कशा प्रकारे तपश्चर्या असणं आवश्यक होतं ते लक्ष्मण भैयाने ते काम केलं आणि या सगळ्या गोष्टींनी त्यांनी एक दिग्विजय अशा प्रकारचा प्राप्त केला आणि भारतवर्षामध्ये आपलं मोठं नावलौकिक केलं. हे कशामुळे शक्य झालं? फक्त ऋषी मुनींच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं. तुकाराम महाराजांनी हे सगळं चरित्र आपल्या डोळ्यासमोर ठेवलं आणि मग तुकाराम महाराज देवाला म्हणले, देवा तुला जर द्यायचं असेल ना माझं मन त्या ऋषी मुनींप्रमाणे कर. ही गोष्ट अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलेली आहे. आता म्हणा तुका म्हणे ऐसे करी माझा चित्ता. 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 दूरवी अनंता जन दूरी. दूरवी अनंता जन दूरी. ओळखली गया ऐकमाची. ओळखली गया ऐकमाची. तुका म्हणे ऐसे करी माझा चित्ता. 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 दूरवी अनंता जन दूरी. दूरवी अनंता जन दूरी. ओळखली गया ऐकमाची. ओळखली गया ऐकमाची. दुराभियानंता जनदूरी. दुराभियानंता जनदूरी. ओळखती गया ऐकमाची. ओळखती गया ऐकमाची. ते अजनभूती नाताळाची. सारे गम
या जनभूती नातळते करी माझ्या चित्ता दुरावी अनंता जनदोरी. फार सुंदर श्रीश्वर महाराज या ठिकाणी भैरवी त्यांनी म्हटली. एकदा जोरदार सगळ्यांनी त्याच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. एवढ्या छोट्याशा वयामध्ये, आणि हेच चिकटगावचं वैभव आहे. पुढची पिढी सुद्धा अतिशय चांगली या ठिकाणी तयार होते आहे. या लहान लहान मुलांनी, आणि अशा प्रकारे बरेच मुलं असे ज्यांनी भगवद्गीतेचे अध्याय पाठ केलेले आहेत. एवढ्या लहान वयामध्ये अशा प्रकारचा स्वर काढणं आणि ते बिलकुल तालामध्ये स्वरामध्ये म्हणणं खरोखर खूप कौतुक आहे. आणि नेहमी मी बघत असतो, त्याचा रियाजही चालू असतो, शाळेतही त्याचा अभ्यास चांगल्या प्रकारे चालू असतो. हे सगळं कौतुकास्पद आहे. तुका म्हणे ऐसे करी माझ्या चित्ता दुरावी अनंता जनदुरी. आता हे सगळं का आपण चिंतन ऐकायचं? ते ऋषीमुनी होऊन गेले, ते जंगलात राहत होते, कंदमुळे खात होते. आपण तर तशा प्रकारे जीवन जगू शकत नाही, मग आम्ही त्यांचं चरित्र का ऐकायचं? तर ही गोष्ट महत्वाची. तुका म्हणे ऐसे करी माझ्या चित्ता. या सगळ्याचा परिणाम आपल्या चित्तावर होतो, आणि म्हणून आपण हे चिंतन ऐकणं फार गरजेचं आहे. काय आपण त्याप्रमाणे वागू शकत नाही, आणि अनुकरण म्हणून आपण कोणाला समोर ठेवायचं? तर साधू संतांना, ऋषी मुनींनाच आपण समोर ठेवू शकतो. 16व्या अध्यायाच्या शेवटी तर भगवंतांनी सांगितलं, तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रो विधानोक्तम कर्म कर्तुम मीररसी. म्हणजे शास्त्राने सांगितलेल्याच मार्गाने जर आपल्याला बंधन घातलेलं आहे, मग काय तुम्हाला शास्त्राने जर राज्य जर सोडायला लावलं तर सोडून द्या, परंतु शास्त्राच्याच मार्गाने चाला. परंतु 17व्या अध्यायामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाला की आमच्याकडे गावोगावी लोक साप्ते करतात, भजन करतात, पण एवढ्या कठीण शास्त्राचा मार्ग आम्हाला जमत नाही. मग आम्ही काय करायचं? असं जर असेल तर मग याच्याकरता ज्ञानोबारायांनी एक शब्द वापरलाय, मूर्ख मुमुक्षू असा एक शब्द वापरलेला. मूर्ख मुमुक्षू म्हणजे काय? मोक्षाच्या मार्गाला लागलेला आहे, भजन करतो, पण भजन झाल्यानंतर तंबाखू खातो. आपल्याला कुठं ते पाळणं होतं? काय काय नाही. म्हणजे सगळे 100% शास्त्राने सांगितलेले नियम आम्हाला पाळणं होत
नाही. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे? तर अशा लोकांनी एक केलं पाहिजे ज्यांनी शास्त्र अभ्यासलेले आहे आणि शास्त्राच्या मार्गाने जे चालणारे लोक आहेत त्यांचं अनुकरण केलं पाहिजे. आणि त्यांचं जर अनुकरण केलं मग त्याच्यामध्ये तेच आलेलं आहे जे श्रेष्ठ म्हणून सांगितलेलं आहे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त अनुष्ठाने जगात येत वडील जे हे आणि मग तयांची आचरती पावले पाऊला पाऊली श्रद्धा चाले. आणि मग ते जर केलं तो मूर्खही तरे असं सांगितलेलं आहे. शेवटी तो मूर्ख मुमुक्षू म्हणून सांगितलेला आहे तो सुद्धा तरुण जातो. आणि म्हणून यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणं फार गरजेचं आहे. बाबूराव महाराजांनी आपल्याला एक खूप चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यांना हे सगळं जडवण्यामध्ये खूप कष्ट लागले, सायास झाले. ऋषी मुनींची परंपरा जी आहे ती ऋषी मुनींची परंपरा साधू संतांनी जपली. साधू संतांची जी परंपरा आहे ती परंपरा पुढे चालू राहण्यासाठी बाबूराव महाराजांसारखे महात्मे अवताराला येतात आणि ते आपल्या हाती देतात. त्यांनी आपल्या हाती दिलेलं आहे. आपण 60 वर्ष त्याचं जतन केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर पुढच्या पिढीला सुद्धा तुम्ही चिंतन ऐकायची सवय पाडली हे सुद्धा खूप मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे चंद्र सूर्य असेपर्यंत अशाच प्रकारे दैदिप्यमान होत राहो. ऋषी मुनींचा याला वारसा आहे, साधू संतांचा आशीर्वाद आहे. बाबूराव महाराजांसारख्या काय आहे की कुठलीही गोष्ट सुरू करायला एक तर साधू संतांचा आशीर्वाद असला पाहिजे नाहीतर देवाचा असला पाहिजे. या दोघांचा असल्याशिवाय एवढे वर्ष कार्यक्रम चालत नाही, मोठे होत नाहीत. ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. आणि म्हणून सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, मला 2 शब्द बोलायचंय आणि मग कीर्तन त्या ठिकाणी संपेल. ज्ञानेश्वर करविली तैसी केली कटकट वाकडे खा नीट देव जाणे. 2 तास तुमच्या समोर मी बोलत होतो आणि काही चुकलं असेल माझ्याकडून, काही शब्द प्रमाण काय या ठिकाणी राहिला असेल तर मी सर्वांची कुणाचं अंतःकरण दुखावलं असेल तर क्षमा मागतो. क्षमा मागायचं कारण असं आहे की माझ्यापेक्षा फार ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समोर आहेत. आजच्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित राहणारे शंकर स्वामी संस्थांचे विश्वस्त असणारे रामभाऊ महाराज निमगावकर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या चरणी नमस्कार करतो. या ठिकाणी शंकर स्वामी संस्थांचे विश्वस्त असणारे ज्ञानेश्वरीचे थोर उपासक आमचे चंद्रभान दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे राजू पाटील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या बरोबर आलेले या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्त परायण चन्ने महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त परायण आपल्या परिसराचं वैभव असणारे राजाराम दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या बरोबर आलेले रामदास महाराज पवार हे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची खूप चांगली सेवा ज्ञानेश्वरीची सध्या शिरूर मध्ये चालू आहे. माझ्या बरोबर आलेले आमचे परमार्थिक स्नेही असणारे आमचे माजी शिक्षण अधिकारी बबन तात्या ज्यांना आम्ही म्हणतो शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना खूप ज्ञानेश्वरीचा चांगला व्यासंग आहे. आमचे दुसरे परमार्थिक स्नेही आहेर सर आहेत, ते इथलेच आहेत, पारळ्याचे आहेत पण इथे जोडलेले आहेत. परम आदरणीय परम पूजनीय पांडुरंग काका या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पाठीवर सदैव आणि आशीर्वादाची थाप त्यांची या ठिकाणी असते. या ठिकाणी सर्वच उपस्थित आमचे पखवाज वादक असणारे ज्ञानेश्वर माऊली निमगावकर हे या ठिकाणी उपस्थित आहे. शिस्तीत या ठिकाणी वाजवणार महाराज घेतलं. भगवान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. सर्वांचेच आबाल वृद्ध गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच आज मांदियाळीच या ठिकाणी सर्वांचे आमचे रमेश अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. असाच हा कार्यक्रम या ठिकाणी दैदिप्यमान अशा पद्धतीने चालू राहो. अधिकचा आपला वेळ न घेता ही जी सेवा आहे ज्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे असे बाबूराव महाराज ब्रह्मीभूत असणारे बाबूराव महाराज यांच्या चरणी ही सेवा सुपूर्द करूया आणि कार्यक्रमाचा शेवट करूया. विठ्ठल जय देव जय
तुका ज्ञानी घराचा पाया दोन मिनिटं थांबा. उशीर झाला पण थांबा 2 मिनिटं. सालाबाद नियमाप्रमाणे चालत आलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या सप्ताहातील आजची 4थ्या क्रमांकाची कीर्तनरूपी जी काही सेवा होती ती सेवा या ठिकाणी वेळेवर येऊन ज्यांनी योग्य अशा रीतीनं अभंग सोडवला आणि पार पाडलेली आहे असे हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज अर्थात प्रकाश सर यांचे गावाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे खरं म्हणजे ज्ञानेश्वरी